नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील वातावरणात अचानक मोठा बदल झालेला आहे। तर आज आहे 29 जुलै 2024। आज दिवसभरामध्ये राज्यातील कोणकोणत्या भागात, जिल्ह्यात, तालुक्यात आपण पाऊस होणार आहे तेच आपण या व्हिडिओमधून सविस्तर अंदाज जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काही सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। तुमच्या भागामध्ये जर पाऊस झाला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहतायत ती लोकेशन देखील आपल्याला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे आपण त्या भागाचा व्हिडिओ, त्या भागाचा अंदाज देखील जाणून घेऊयात। मित्रांनो, तुम्ही जर सबस्क्राइब केलं असेल तरच तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत असते, त्यामुळे सबस्क्राइब करून नक्की घ्या। तर विदर्भापासून आपण आज सुरुवात करूयात। आपण स्क्रीनवरती बघू शकता, अमरावती, आर्वी, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। एकंदरीत विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार या भागामध्ये अक्षरशः रेड अलर्ट दिलेला आहे। अक्षरशः या भागात ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। धुळे या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला, धुळे, जळगाव या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता पाहायला मिळते। मालेगाव, चाळीसगाव, मनमाड, वैजापूर, वाशिम, इगतपुरी या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपात पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर या संपूर्ण कोकणपट्टीतील जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाची संततधार आज देखील कायम पाहायला मिळते। तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळते। तर सोलापूर व पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। तसेच मराठवाड्यामध्ये बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना संपूर्ण मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे। परंतु या ठिकाणी आपल्याला बाकीच्या राज्याच्या तुलनेमध्ये आपल्याला मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळते। एकंदरीत संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र व कोकणपट्टीमध्ये आपल्याला पावसाचा जोर जास्त प्रमाणात पाहायला मिळते। विदर्भामध्ये देखील काही भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। तर या ठिकाणी मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर हा पूर्णपणे कमी झालेला पाहायला मिळतो। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।